नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नफा तोटा याविषयी माहिती बघणार आहोत. चला तर सुरुवात करू. विशालने 1200 रुपये मूळ किमतीची सायकल 1500 रुपयाला विकल्यास शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विक्री किंमत किती दिलेली आहे? 1500 रुपये. खरेदी किंमत किती दिलेली आहे? 1200 रुपये, बरोबर. तर आपण यांची वजाबाकी करू. 1500 1200 गेल्यावर राहिले किती? 300 रुपये, बरोबर. तर आपल्याला शेकडा नफा विचारला आहे त्यांनी, बरोबर. तर आपण काय करणार? 300 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती दिलेली आपल्याला? 1200 घेणार, बरोबर. तर चला आपण सॉल्व करू आता. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 3 1 3, 3 4 12, बरोबर. आता 4ने आपण 100ला भागणार आहे. 4 1 4, 4 2 8, 2 राहिले. इथं झाले 20 विद्यार्थी मित्रांनो. 4 5 20, तर किती? 25% नफा होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील उदाहरण घेऊ. एने एक वस्तू बीला 20% नफ्याने विकली व बीने तीच वस्तू सीला 30% नफ्याने विकली, तेव्हा त्याला 67 रुपये जास्त मिळतात. तर त्या वस्तूची मूळ किंमत काढायची. सोपं विद्यार्थी मित्रांनो. ए, बी आणि सी. एने बीला 20% नफ्याने विकली, तर आपण एची किंमत समजा 100 घेतली. त्याने 20% नफ्याने बीला विकली. मग बीला ती साहजिकच किती? 120 रुपयाला. या दोघांमधला फरक किती विद्यार्थी मित्रांनो? 20 रुपयाचा, बरोबर. आणि बीने तीच वस्तू सीला 30% नफ्याने विकली, तर आपण काय करणार? 120चे 30% काढून घेणार, बरोबर. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. किती आला? 36 रुपये, बरोबर. तर त्याला 120 प्लस हे 36, 6 5 1. सीला ती वस्तू किती रुपयाला? 156 रुपयाला मिळाली, बरोबर. तर यांच्या दोघांमधील बीच आणि सीमधील फरक किती? 120 आणि 156 मधला फरक किती आला? तर 36 रुपये आला. तर आपण आता या दोन्हींमधला फरक काढणार. 36 वजा 20 बरोबर किती? 16 रुपये, बरोबर. आपला फरक किती आला आहे? 16 रुपये. समजा 16 रुपये फरक असताची वस्तू 100 रुपयाची असणारी वस्तू म्हणजे जर 16 रुपयाचा फरक आहे, तर त्यांना किती रुपये जास्त मिळाले? 67, बरोबर. तेव्हा आपल्याला या मूळ वस्तूची किंमत निघेल, बरोबर. तर आपण काय करणार? क्रॉस गुणाकार करून घेणार. मग काय करणार? 67 गुणिले 100 भागिले 16, बरोबर. आपण आता 4ने भाग देऊ. 4 चोक 16, 4 2 8, 4 5 20. आता भाग जात नाही म्हणून आपण काय करणार? 67 गुणिले 25 यांचा गुणाकार करून घेऊ. नंतर 4ने त्याला बघू, बरोबर. 5 7 35, 5 8 आले 3, 5 36 आणि 3 33, बरोबर. एका संख्येने गुणून झाल्यानंतर आपण एक शून्य देऊन घेणार. 7 2 14, 8 आले 1, 6 2 12 आणि 1 8 13, बरोबर. 5 5, 4 आणि 3 7, 3 आणि 3 6 1. किती आले? 1675. छेदात आपले किती राहिलेले? 4 राहिले. 4ने त्याला आपण आता भागणार आहोत. 1675 भागिले 4, 4 1 4, 4 चोक 16, बरोबर. 4 1 4. आता इथं 7 आहे ना, 7 नंतर 4ने एकाने भाग गेल्यानंतर राहिले किती? 3 राहिले. म्हणजे इथं झाले किती? 35 झाले, बरोबर. 4 8 32, बरोबर. राहिले इथं परत 2 राहिले, बरोबर. तर आपण 3 राहिले, बरोबर. 4 7 28, 2 राहिल्यानंतर आपण परत 4 5 20. तर किती आलं विद्यार्थी मित्रांनो? आपलं उत्तर 418.25 रुपये ही त्याची मूळ किंमत राहील. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील उदाहरण घेऊ. एक वस्तू 960 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा होतो. जर ती वस्तू 10% तोट्याने विकायची असेल तर कितीला विकावी लागेल? बरोबर विद्यार्थी मित्रांनो. चला तर 960 रुपयाला विकल्याने 20% तोटा होतो. म्हणजे ती कितीला? 80 रुपये. 100मधून 20 गेले म्हणल्यावर 80ला भेटते, बरोबर. म्हणजे 80%ला. जर ती वस्तू 10% तोट्याने विकायची असेल तर साहजिकच आहे. तर 100मधून 10 गेल्यावर किती? 90%ने विकायची असेल तर ती कितीला विकावी असं विचारलेलं आहे. सोपं विद्यार्थी मित्रांनो, आपण यांचा आता तिरकस गुणाकार करून घेऊ. 960
गुणिले 90 भागिले 80. तर आपण यांना भाग देऊ. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 8 1 8, 8 1 8, 1 उरला, 8 2 16. आता 12 गुणिले 9 राहिले, यांचा गुणाकार करणार आहे. 12 गुणिले 9 आणि हा शून्य जसं तसं देऊन घेणार. 12 9 108 आणि हा राहिलेला शून्य जसं तसं देऊन घ्यायचं. कितीला विकायला लागेल विद्यार्थी मित्रांनो? 1080 रुपयाला विकावी लागेल. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील उदाहरण बघू. एका विक्रेत्याने 2 TV प्रत्येकी 5000 रुपयाला विकले. एकाच्या विक्रीतून 20% नफा तर दुसऱ्याच्या विक्रीतून 20% तोटा झाला. तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती झाला? तर सोपं विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या याच्यातून किती 20% नफा झाला, म्हणजे 100ची वस्तू कितीला 120 रुपयाला भेटली आणि दुसऱ्याच्या विक्रीतून 20% तोटा झाला. तर 100ची वस्तू कितीला 80ला विकली. आपण कशाने घेतले? 100 त्याच्यामध्ये भागिले घेऊन टाकायचे. तर आपण काय करणार? याला भाग देणार. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 12 8 किती होते? 96. बरोबर, 96 होते. तर 100%तून 96 वाजा केले तर 4% कमी होतात, म्हणजे 4% तोटा झाला. बरोबर विद्यार्थी मित्रांनो. एक दुकानदार 32 रुपये छापील किमतीवर 20% सूट देऊन वस्तू विकतो, तर वस्तूची विक्री किंमत किती? सोपं विद्यार्थी मित्रांनो, 32 रुपयावर 20% सूट देतो. 32 गुणिले 20 सूट काढून घेणार आपण, भागिले 100. याला भाग देऊ. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 2 1 2, 2 5 10. आता 32ला 5ने भागू आपण. बरोबर. तर 5 1 5, 5 1 30, 5 4 20. किती आले विद्यार्थी मित्रांनो? 6 रुपये 40 पैसे. बरोबर. ते आपण आता छापील किमतीतून ही सूट वाजा करून घेणार, तेव्हा आपल्याला त्याची विक्री किंमत निघणार. बरोबर ना? 32 वजा 6 रुपये 40 पैसे. ते दशांश स्थळ असे दशांश स्थळ घ्यायचं, 2 शून्य त्याच्यावर मांडून घ्यायचे. शून्यातून शून्य गेलं शून्य, इथं शून्यातून 4 जात नाही म्हणून 10 झाले. 10तून 4 गेले 6 राहिले. इथं राहिला 1, म्हणजे 31मधून 6 गेले. तर किती राहतात विद्यार्थी मित्रांनो? 25. दशांश स्थळ असे दशांश स्थळ. तर त्याची विक्री किंमत किती विद्यार्थी मित्रांनो? 25 रुपये 60 पैसे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील उदाहरण बघू. एका वजन मापात 1 किलो ऐवजी 1100 ग्रॅम वजन घेतले, तर त्यामुळे व्यापाऱ्यास किती शेकडा तोटा होईल? तर सोपं विद्यार्थी मित्रांनो, 1100 ग्रॅम देतोय आणि 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम असते. बरोबर. तर 1100 ग्रॅम वजा 1000 ग्रॅम भागिले चुकीने तो किती देतोय? 1100 ग्रॅम देतोय. बरोबर ना? तर आपण 1100 ग्रॅम घेणार. बरोबर. तर आपण यांना भाग देऊ. 1100मधून 1000 ग्रॅम गेल्यावर किती? 100 राहतात, भागिले 1100 चुकीने देतोय. बरोबर. आता आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा काढायचा, त्याला आपण काय करणार? 100 गुणिले करणार. तर चला आपण याला आता भाग देऊ. आता आपण 0 0 घालून घेऊ. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. वर राहिला 1 गुणिले 100. आता 1 गुणिले 100 म्हटल्यावर किती राहतात? 1 गुणिले 100ने गुणल्यास 100 राहतील आणि छेदात काय राहतात? 11 राहतात. तर याला भाग देऊ आपण. बरोबर. तर 100ला 11ने भागल्यानंतर 11 9 99. बरोबर. 1 उरला आणि 11 जसा तसा छेदात पर्सेंट 9.1/11%. बरोबर. तर काय होणार आहे? 100 ग्रॅम तो जास्त देतोय, तर काय नेहमी तोटा होणार. बरोबर. तर तोटा. चला मित्रांनो, पुढील उदाहरण बघू. एका वस्तूची किंमत 25%ने कमी झाल्याने ती वस्तू आता 25 रुपयाला मिळते, तर त्या वस्तूची मूळची किंमत किती? सोपं विद्यार्थी मित्रांनो, 25%ने कमी झाली म्हणजे 100% असेल त्यापेक्षा 25%ने कमी झाली तरी 25 रुपयाला मिळते, म्हणजे ती 75% आहे. तेव्हा 75% बरोबर किती? 25 रुपये. तर आपल्याला मूळ किंमत म्हणजे 100% बरोबर किती असं विचारलं आहे. तर सोपं विद्यार्थी मित्रांनो, आपण याचा तिरकस गुणाकार करून घेणार आहे. 100 गुणिले 25 भागिले 75. तर भाग देऊ आपण याला. 25 1 25, 25 3 75. आता राहिले शिल्लक काय? 100ला 3ने भागणार आहे आपण. बरोबर. 100ला 3ने भागलो, 3 3 9, 1 उरला. परत 3 3 9 भागणे जात म्हणून पॉईंट देऊन घेतला. परत तिथं 1 उरला झाला, त्याच्यावर 0 घेतला. किती झाले?
3 त्रिक 9 एक उरला, 3 त्रिक 9 ही कॉमन संख्या सारखी येते विद्यार्थी मित्रांनो. तर आपण काय करून घेणार 33 पूर्णांक म्हणजे 33.33 घेण्याऐवजी एक संख्या वाढवून घ्यायची, म्हणजे आपण काय करणार 34 घेणार. 33.34 हे त्याचं उत्तर आहे. चला मित्रांनो पुढलं उदाहरण घेणार आहोत आपण. 18 पलंग 16,800 रुपयाला विकल्यामुळे 3 पलंगाच्या खरेदी किंमत इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती? तर विद्यार्थी मित्रांनो 18 आणि 3 पलंगाच्या खरेदी इतका नफा होत होता, मग या खरेदीमध्ये 3 पलंग ॲड करून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. मग 18 + 3 किती झाले 21 बरोबर. आता आपल्याला किंमत किती दिलेली 16,800 आणि 18 पलंग आणि 3 पलंगाच्या खरेदीत का नफा होतोय ना, मग आपण 18 आणि 3 21 करून घेतले, या 21 त्याला भागिले करणार बरोबर. तर चला आपण भाग देऊ आता. 3 7 21, 3 5 15, 1 उरला, 3 6 18, 2 0 जसे तसे. आता वर राहिले किती विद्यार्थी 5,600 भागिले 7, 7 1 7, 7 8 56, 2 0 जसे तसे. तर एका पलंगाची खरेदी किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो 800 रुपये. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.